तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। तर गाईज आज आहे 14 ऑगस्ट आणि उद्या आहे 15 ऑगस्ट, म्हणजे आपल्याला उद्या शाळेत जायचं असा आपला प्लॅन ठरलाय। तर आपण उद्या शाळेत झालो, म्हणजे दुसरीकडे पण प्लॅन ठरला होता माझा, पण मी तिकडचा कॅन्सल केला आणि आता आपण शाळेत जाणार आहे आणि स्कूल फ्रेंड्सला आपण खूप दिवसांनी भेटणार आहे। त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि म्हणजे मी मध्ये शाळेत गेले ते बरं का, पण सगळ्या शिक्षकांशी भेटता नाही आलं। उद्याच्याला आपण सगळ्या शिक्षकांशी भेटणार आहे। परत काही लोक आपले वर्गातले मित्रमैत्रिणी येतील, त्यांच्याशी पण आपण भेटणार आहोत। खूप धमाल येणार आहे, खूप मजा करणार आहे आपण उद्या। आणि म्हणजे 2 वर्षानंतर मी 15 ऑगस्टच्या दिवशी शाळेत चालली, म्हणजे 15 ऑगस्टलाच। असं मध्ये जाणं येणं होतं सारखं, म्हणजे कामानिमित्तच जाते, असं नाही जात मी। पण बघूया आता, उद्या खूप मजा येणार आहे, एवढं खरं आहे। आणि उद्या आपण ऋतुजाशी पण भेटणार आहे, तर मी तुम्हाला तिच्याशी भेटवते। पण उद्याची तयारी करत आहोत, म्हणजे आपल्या उद्याची तयारी काय करायची तर फक्त कपडे प्रेस करायचे। तर मी उद्या ही कुर्ती घालणार आहे बघा, वास तर त्या डाबर गोळीचं येतं ना, इतकं छान वास येतोय। मी जेव्हापासून काढलं असंच करते। आणि हर्षची पण ड्रेस प्रेस करायचे ते, तर 2च आहेत, पप्पाचे नाही करत कारण पप्पाला नाही आवडत दुसऱ्यांनीच प्रेस केलेलं। तर गाईज, तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर गाईज आता मी रेडी झाली आहे आणि ह्या कुर्तीचा विषय काय झाला आहे, खूप लूज आहे, म्हणजे असं वाटलं पाहिजे की मी माझी मम्मीची कुर्ती घातली आहे, एवढी लूज आहे। तर आता ही खूप अशी लूज अशी खूप घाणेरडी दिसते आहे, तरी पण मी घातली आहे। आणि आता टाईम नाही आहे बारीक करायला वगैरे। तर आता आपण चाललो आहे शाळेत, ठीक आहे। तर चला आता शाळेत गेल्यावरती भेटूया। तिथे गेल्यावर जास्त शाळेमध्ये गेल्यावर जास्त शूट करता येणार नाही, कारण सगळे पब्लिक वगैरे असतील। आणि म्हणजे पब्लिकचा विषयच नाही आहे मुळात विषय असा आहे की तिथे गेल्यानंतर ना मी सगळ्यांमध्ये नाही का इकडे तिकडे भेटण्यातच बिझी असणार आहे, त्यामुळे जास्त शूट करता येणार नाही। पण तरी पण मी ट्राय करल। चला आपण शाळेत जाऊयात। तर गाईज आम्ही फायनली शाळेत आलेलो आहोत। ऋतुजा बोल ना इकडे एकदा तरी। शाळेत आलोय, खूप दिवसांनी वर्षांनी आलोय। मी आली आहे वर्षांनी, दिवसांनी। तुम्ही तिला फर्स्ट टाइम भेटतात, ही माझी पण लहानपणीची मैत्रीण आहे। काहीतरी बोलशील माझ्या यूट्यूब चॅनलसाठी? बरं ठीक आहे, तू तरी बोल, काय बोलू? बोल काहीतरी, लाईक शेअर सबस्क्राईब, हर्षदाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, अजून काय असतं, एवढं सगळं करा जे असेल ते। पण घरी आलोय आता, कपडे चेंज करूयात। तर आज खूप जास्त फिरले, कंटाळा आला। आता पटकन कपडे बदलते आणि थोडाफार रेस्ट करते। बघू आता रेस्ट करते का टाइमपास करते। तर गाईस काय बोलणार होते मी, हां, शाळेतनं आल्यानंतर ना आपण चेंज वगैरे केल्यानंतर ना माझा डायरेक्ट झोपण्याचा प्लॅन ठरला। मी झोपले, आल्याला झोपले, किती 1ला आले असेल, 1 ते 4 झोपले। आता उठले मस्तपैकी झोपले। आता बघू, काहीतरी मला बनवायची इच्छा झाली, तर मी आता काहीतरी बनवणार आहे। तर बघूया आता काय बनवते, पण बनवूया आज काहीतरी। काहीच एक इश्यू झाला आहे, मी एडिट केलेला एक व्हिडिओ डिलीट झाला आहे आणि तो परत हे करायचा आहे मला, पण तो येतच नाही। आणि मी तो असं पण नाही की चॅनलवरती आपण टाकला आहे, तर मला टेन्शन आलं मी कसं करू। आणि 10 मिनिटाचं आहे आणि मी इतकं वेळ लावलं होतं ना एडिटिंगला, काय करू। किती वेळ झाले मी त्या फोनमध्ये झोपते की यावं म्हणतो व्हिडिओ, पण येतच नाही। कसं बसं मी तो ब्लॉग परत आणलाय, तर ह्याच्यात ऋतुजाने खूप मदत केली, सो मी तिला थँक्यू म्हणते। म्हणजे मी गेले 2 दिवसच म्हणते, 2 तास झाले तेच बघते की कसं येईल। फायनली काहीतरी करून तो ब्लॉग परत येतोय। आणि खरंच हे जे ब्लॉग डिलीट झाल्याचं दुःख आहे ते फक्त ब्लॉगरच समजू शकतात, किंवा एक एडिटर, किंवा मग एखादा रील स्टार वगैरे, जे काय असेल तेच समजू शकतात। आणि लिटरली माझं डोकं असं पूर्ण बंद पडलं होतं। तर तुझ्याने मला विचारलं की तुझा फोन कोणता आहे, तर मी म्हणते आयफोन। लिटरली मला ती पुढं जे बोलतंय ते मला नीट उत्तरही देता येत नव्हतं, कारण मी एवढी टेन्शनमध्ये होते।
आणि कारण ते सेटवरचा सेकंड पार्ट होता आणि तो खूप महत्त्वाचा होता, कारण त्याच्यामुळे आय थिंक सो व्ह्यूज खूप चांगले येणार होते, म्हणून मला तो व्लॉग खूप महत्त्वाचा होता. आणि त्याच्यात खूप साऱ्या मेमरीज आहेत सेटवरच्या. कदाचित त्या सेटवरच्या लोकांना परत भेटणं होणार नाही, त्याच्यामुळे जर कोणची आठवण वगैरे आली तर तोच एक व्लॉग असणार आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे तो त्या कारणाने सुद्धा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणि व्ह्यूजच्या कारणाने पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ. तर खरंच खूप छान वाटतंय तो व्लॉग परत येतो याची खुशी. तर त्याच खुशीमध्ये मी काहीतरी बनवणार आहे स्पेशल असं डिश. तर गाईज आपण बनवली आहे व्हेज भुर्जी. वेज बघा खाली पडलं. जरा टेस्ट करून सांगशील का मम्मी? बरोबर का मसाला वगैरे. आपण बनवत आहोत मोदक, नेपाळचे मोदक. नेपाळचे मोदक. तर गाईज आपण मम्मीला विचारूया मोदक जपान नाही सॉरी कुठले रे विसरले मी. मोदक कुठले मोदक मम्मी आय इकडे ना. अरे आठव ना कुठले मोदक म्हणले होते मी. जपान नाही नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया. अरे यार विसरले मी. नेपाळचे मोदक. तर गाईस नेपाळचे मोदक कसे झाले ते आपण हे हर्षला आणि मम्मीला दोघांना विचारू. तर हर्ष सांग मला कसे झालते नेपाळी मोदक? खूप छान होते, मला खूप आवडले, खूप टेस्टी होते. वापस बनवा असे मोदक छान. ओके तर आपण मम्मीला विचारूया. चला मम्मी मला थोडं अरे खोकते थोडं हात ठेवत जा ना. तर मग मला सांगशील का नेपाळी मोदक कसे झालते? असं तोंडात बोलू असं. हा भारी भारी. ओके तिला पण आवडले आहेत. इतके सुंदर बनले होते नेपाळी मोदक. बापरे एवढं प्रेम. तर गाईस इधर प्रेम तू जा रहा है आहे खाऊ नको मला. तर आमच्या बुकुशो वाले लय लुकडे चुकडे बोलले, दूध हाताने पेत नाही, काही करीत नाही. मला हातात द्यावं लागतं ते. आफ्टरनून गाईस. तर आज मी धुतलेले आहेत माझे केस. केस धुतल्यावर असं फ्लेक्स करायला खूप आवडतं मला. तर आता पाऊस पडतोय आपल्या इथे. खूप सुंदर असा नजारा झालेला आहे आणि तो पाऊस पडतानाचा जो आवाज असतो तो मला फार आवडतो. मला दाखवते. घरावर सुद्धा किती सुंदर येते, म्हणजे एसीची पण गरज नाही. असं वाटतंय की अंगावर घेऊन झोपून जावं. तर जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा असं झोपायला छान वाटतं, म्हणजे असं अंगावर घेऊन झोपायला भारी वाटतं. आणि मला आज एक रोल भेटला होता ऑफिस गर्लचा, बट काही कारणास्तव मला ते कॅन्सल करायला लागलं. नाटक होतं ते. तर ते माझ्या एका फ्रेंडने मला ऑफर केला होता की एक असा रोल आहे ऑफिस गर्लचा, सो तू करशील का? मग मी म्हटलं आणि म्हणलं नाही जमणार मला आज तरी. तर मला आत्ता खूप जास्त रिग्रेट होतोय की मी का नाही म्हटलं. मला माहीत नव्हतं की ते पेड आहे की अनपेड आहे, कारण मी पुढे विचारलंच नाही. त्यांनी सांगायच्या आतच मी म्हटलं की नाही मला नाही जमत आहे. बघूया आता मी नेक्स्ट ह्याची वाट बघते रोलची. सो घरी पण प्रॅक्टिस केली पाहिजे. बघूया आता. तो जो कालचा व्लॉग आहे जो डिलीट झालेला, म्हणजे मला खरंच इतकं भयंकर वाटतंय कसं काय डिलीट झाला. तो आहे फोनमध्ये पण तो असं बाहेर कसा काढायचा तेच माहीत नाही. बघू. म्हणजे तुझ्याकडनं झालंय पण आता ते माझ्याकडनं डाउनलोड होत नाही. म्हणजे आता इतकी भयंकर सिच्युएशन आहे ती, खूप भयंकर सिच्युएशन आहे. तर तुम्हाला म्हणजे मला काय बोलते मी मलाही सुद्धा कळत नाही, इतकी भयंकर सिच्युएशन झाली माझी. कारण ते शूटिंगच्या टायमिंगचा पार्ट 2 होता ना, आणि मी ते ब्लॉग अजून पण अपलोड केलेले नाहीत. आज डेट किती आहे? 16 ऑगस्ट. ठीक आहे. सो मी 17 ऑगस्टला ते ब्लॉग्स अपलोड करणार आहे. म्हणजे ते 1 आठवड्यापूर्वीचे ब्लॉग्स आहेत, 2 आठवड्या.
2 आठवड्यापूर्वीचे ब्लॉग्स आहेत. तर गाईज खूप छान वातावरण झालेलं आहे आपल्याकडे. तर चला आता गणपतीची पण तयारी करायची. मला तर सगळ्यात जास्त डेकोरेशन काय करायचं याचंच जास्त टेन्शन आलंय. बघूया आपण बघू. गाईज आपल्या आईने रोल बनवलाय, बटाटा रोल. काय बनवलंय यार, ते सगळी चपाती अशी तुटली. हं आणि आता मी काम करत होते. मला काम करता करता बोलवलं का हे तिने बनवलेला रोल खायला. सगळी चपाती अर्धी मधनं तुटली आहे. जाऊ दे, तरी पण खाते मी. गाईज आज मी खूप जास्त काम केलेलं आहे. हर्ष, त्याच्यावर तुला काय बोलायचंय? काय म्हणजे काही रिॲक्शन आहे की नाही? त्यामुळे मी कपडे चेंज केलते, काम करायचं होतं म्हणून. परत कपडे चेंज करायचे मला. तर गाईज खूप जास्त काम केलंय. कारण गणपती येत आहेत ना, तर त्यामुळे आम्ही आमच्या घरातली साफसफाई केली आहे. तर गाईज हर्षान माझ्या भांडणामध्ये मला खूप जोरात लागलं आणि पाठीत त्यांनी मारलंय मला. ते पूर्ण सुजलंय. काय तोंडे, कसलं भंगार तोंडे. तुझ्यापेक्षा तर चांगलंच आहे. तुझ्यापेक्षा तर माझं भारी आहे. झाला फोन सुरू. काही झालं तरी फोन. परत कपडे चेंज केले कारण आता पाहुणे येणार आहेत आपल्या घरी. आणि मला असं वाटतं की आपण ह्या व्लॉगला इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.